अजून सखोल चौकशी व्हावी असं एक पत्र विश्वस्तांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलं. कारण एवढा फरक जो दिसतोय दानपेटीत जी रक्कम जमा होते त्यात, ते पत्र लिहिलं जे राज ठाकरेंनी जाहीर सभेत वाचून दाखवलं आणि ज्या विश्वस्तांनी आजवर या मंदिरात काहीतरी घोटाळा सुरू होता हे स्वतः पुढाकार घेत उघड केलंय, त्यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं गेलं. आज तुम्हाला गमतीशीर आणि एक रंजक कहाणी सांगायची आहे मला. आमच्या मुंबईत ना गणपती बाप्पाचं महत्त्व इतर अन्य देवतांपेक्षा जरा वेगळं आणि अनन्यसाधारण असं आहे. या शहराचं नाव मुंबादेवीमुळे पडलं आहे. या शहराला देशाची आर्थिक राजधानी बनवण्याचं सामर्थ्य महालक्ष्मी मातेनं दिलं आहे. तरीही या मुंबापुरीत सुखानं जगायचं आहे तर प्रत्येकाला माझ्या बाप्पाचा आशीर्वाद हा लागतो. अगदी सदी के महानायक श्री श्री अमिताभ हरिवंशराय बच्चन ते असतील किंवा एखादा सामान्य चाळकरी असेल, तो आपल्या घरापासून चालत बाप्पाच्या मंदिरापर्यंत जातो आणि मनोभावे दर्शन घेतो. होय, मी प्रभादेवीच्या सिद्धिविनायकाबद्दलच बोलतोय. उजव्या सोंडेचा हा गणपती या शहरातल्या प्रत्येकावर मायेची पकरण करण्यासाठीच तिथं बसलाय. आणि या सिद्धिविनायकाचं दर्शन घेताना मनोभावे जे तुम्ही मागता ते तुम्हाला मिळतं. मंगळवार, संकष्टी, अंगारकी आणि 31 डिसेंबर 1 जानेवारी असे जे काही दिवस आहेत, हे दिवस म्हणजे या मंदिरातल्या भाविकांच्या गर्दीचा उच्चांक असतो. आता हे सारं तुम्हालाही माहीत असेलच. मग मी यात कसली रंजकता घुसडून गमतीशीर करणारी काहीतरी कहाणी सांगणार आहे तुम्हाला. तर मित्र, या सिद्धिविनायक मंदिराच्या विश्वस्तांनी माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयांना लिहिलेलं एक पत्र परवा मनसे प्रमुख राज ठाकरेंनी एका जाहीर कार्यक्रमात वाचून दाखवलं. आणि त्यांच्या या पत्रामुळे सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टच्या विश्वस्तांबद्दल एक संशयाचं वातावरण निर्माण झालं. मी जी सुरुवातीला म्हणालो ना की रंजक कहाणी, ती आता इथून यापुढे सुरू होणार आहे. कारण या पत्र वाचनातच खरी गंमत दडलेली आहे, खरी रंजकता तिथे आहे. अयोध्येतल्या राम मंदिरात ज्या पद्धतीनं उघड दानपेटींमधल्या नोटा पळवल्या गेल्या, दागिने खिशात घालून त्याचं गबन झालं, चोरी झाली, अशा थेट स्पष्ट आणि उघड चोऱ्या झाल्या तिथे, ज्या महत्प्रयासानं उघडकीस आल्या. आणि मग हिंदू विरोधी मानसिकतेच्या लिबरल गांडुळांचं वळवळणं सुरू झालं. त्यांना जळीस्थळी आता हिंदू मंदिरातल्या दानपेट्यांवर शंका येऊ लागल्या. सिद्धिविनायक मंदिरातल्या दानपेट्यांमधून जमवलेल्या दानाच्या रकमेवर दरोडा पडलाय का, हा एक प्रश्न सर्वसामान्य भक्तांच्या मनात उत्पन्न होऊ शकतो या काल परवाच्या बातम्यांमधून. तर दुसरा विषय असा आहे की राज ठाकरेंनी जे पत्र वाचून दाखवलंय त्यात काय लिहिलंय आणि ते कोणी लिहिलंय, या दोन्ही प्रश्नांची उत्तरं तुमच्या स्क्रीनवर आहेत. ऐका. प्रति माननीय श्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य. विषय: सिद्धिविनायक मंदिर न्यास मधील दानपेटीतील चोरीबाबत वरिष्ठ पातळीवरती चौकशी करण्याबाबत. जिथे आपण श्रद्धेने जातो, जिथे दानपेटीमध्ये आपल्याकडे भाविक जातात आणि पैसे टाकतात, त्याचं कारण असतं ते धर्मासाठी म्हणून आपण असे टाकतो. महोदय, आम्ही स्वाक्षरी करणारे सर्व सिद्धिविनायक न्यास मंदिर प्रभादेवी मुंबई येथील विश्वस्त आहोत. साहेब, आपण विश्वासाने आमची संबंधित ट्रस्टवरती सदस्य म्हणून नियुक्ती केली असून आपल्या विश्वासाला पात्र राहण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहोत. भाषा पण बघा, मंदिर आहे का कंपनी आहे तेच कळत नाही मला. त्यामुळे मंदिरात गेल्या 1.5 वर्षाच्या कालावधीत विविध उपाययोजना राबविताना मंदिराची मिळकत 35% जादा वाढविण्यात आम्ही काही प्रमाणात यशस्वी झालो आहोत. मिळकत तुम्ही कसे यशस्वी झालात? असो. महोदय, विश्वस्तांच्या सतर्कतेमुळे मंदिरातल्या दानपेटीतून पैसे चोरणारे कर्मचारी पकडले गेलेले आहेत. हे कर्मचारी पकडण्यापूर्वी दर बुधवारी मंदिरातल्या दानपेटीतील रकमेची मोजदाद ही 50 लाख रुपयाच्या आत होती. मात्र हे कर्मचारी पकडल्यानंतर गेले 3 आठवड्याची दानपेटी रक्कम ही 1.5 कोटी रुपयांच्या घरात पोहोचली आहे. याचाच अर्थ यापूर्वी दर आठवड्याला दानपेटीतील जमा होणाऱ्या काही रकमेतील काही रक्कम ही लंपास होत होती. त्यामुळे दरवर्षी सुमारे 18 कोटी रुपयांचे मंदिराचे नुकसान होत होते. याचे धागेदोरे वरिष्ठ पातळीवर आहेत असा आमचा ठाम संशय आहे. साहेब, या प्रकरणाची आपण गंभीर दखल घेऊन शासकीय पातळीवरती संबंधित प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी लावावी अशी आमची आपणास विनंती आहे. विश्वस्त मंडळ सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यास, प्रभादेवी मुंबई. मित्र, सध्या जे विश्वस्त मंडळ सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टवर बसवले ते अलीकडे म्हणजे 1.5-2 वर्ष झालीत त्यांना. राज्यात ज्यांचं सरकार त्यांचे बगलबच्चे या अशा मोठ्या ट्रस्टवर विश्वस्त म्हणून बसवले जातात. काहींचं पुनर्वसन वगैरे केलं जातं अशा पदांची खैरात वाटून.
आधीची काँग्रेसची किंवा काँग्रेस राष्ट्रवादीची सरकार असतानाही त्यांच्या पक्षाचे चेले चपाटे या मंदिराचे विश्वस्त होते. ते काय लपून राहिले का? माझ्यासारखा गणेश भक्त या पदाला आयुष्यातला सर्वोच्च सन्मान म्हणून ट्रीट करील आणि या पदावर बसायला मिळालं ही गणेशानं त्याची सेवा करण्याची दिलेली संधीच समजेल मी. पण बहुतांश मंडळी या पदांचा माज दाखवत हिंडत असतात. या पदाचा गैरवापर करत असतात. विश्वस्त म्हणून मिळालेला हा मान सन्मान ते पचवू शकत नाहीत. हे मात्र त्रिकालबाधित सत्य आहे. अनेकांच्या वागणुकीवरून दिसतं ते. अगदी आत्ताच्या विश्वस्त मंडळातल्या काही लोकांबद्दल बोलतोय. अशा प्रसिद्ध मंदिरातल्या दानपेट्या, देणग्या, हुंड्या यातून जमा झालेला पैसा हा बाप्पाच्या भक्तांनी त्याच्या चरणी अर्पण केलेला प्रेमभाव आहे, आदरभाव आहे, भक्तिभाव आहे. त्याचा भाव लावायचा नसतो, त्याचा भाव करायचा नसतो. त्यावर बाप्पाचाच अधिकार असतो आणि बाप्पा त्याद्वारे गोरगरिबांना जीवनदान देत असतो, नवसंजीवनी देत असतो. या ट्रस्टकडून वैद्यकीय उपचारांना, मोठमोठ्या शस्त्रक्रियांसाठी आर्थिक मदत केली जाते गोरगरिबांना. शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक उपक्रमांना अर्थसहाय्य केलं जातं. दुष्काळ आला, पूर परिस्थिती निर्माण झाली, भूकंप आले, अशा परिस्थिती हा पैसा बाधितांची आयुष्य सावरायला मदतनीस ठरतो. पण हे सगळं होत असताना एका बाजूला एक समांतर गोल्डन गँग ही प्रत्येक मंदिरात, आजकालच्या अगदी सुप्रसिद्ध गणेशोत्सव मंडळात देखील कार्यरत असते. गोल्डन गँग म्हणजे हे चोर, चिलटे, चपाटे. हे लोक नेमकं काय करतात तर भाविकांना गर्दीतली जी काय रांग वगैरे असते ना ती टाळून थेट दर्शनाचं आमिष दाखवतात. आमिष कसलं? ते या 200-500 मोजणाऱ्या भाविकांना थेट दर्शन घडवतात देखील. सिद्धिविनायक मंदिरात मंगळवारी संकष्टीला, अंगारकीला दर्शनाला जाताय आणि दादर स्टेशन बाहेरून किंवा कबूतरखान्याजवळून तुम्ही टॅक्सी पकडताय, तर तुम्ही सांगितलं टॅक्सीवाल्याला, भैया सिद्धिविनायक चलो. तर टॅक्सीवाला भैया आधीच सांगतो, बहुत भीड़ है साहब, आज संकष्टी आहे ना, मंगलवार आहे, आज ये है वो. मग आपण जरा साशंक होतो, अरे बापरे, भैया सांगतोय गर्दी आहे म्हणजे रांगेत 3-4 तास आपले जाणार. मग आपला चेहरा बघून तो भैया हळूच विचारतो, डायरेक्ट दर्शन करना है? डायरेक्ट दर्शन करना है क्या? 1500 रुपया लगेगा, अपना सेटिंग आहे अंदर. आपण मग मागचा पुढचा विचार करत नाही, त्याला होकार देतो, चलो चलो. मग गेटवर मंदिरातला एक कर्मचारी येतो. तो आपल्यासारख्या अजून 2-3 कुटुंबांना या टॅक्सीवाल्यांनी आणलेले असतात त्यांना सोबत घेतो आणि माझ्या मागून या, चलो चलो, जल्दी चलो म्हणत एका वेगळ्या मार्गानं थेट गाभाऱ्यात नेतो. आणि तिथले जे कर्मचारी चला पुढे चला, चला पुढे चला करत ढकलत असतात, तरी आपण त्यातूनही त्यांच्याकडे बघत, थोडा वेळ गणपतीकडे बघत थांबून दर्शन घेतो, बाप्पाला मनोभावे नमस्कार करतो. 1500 वसूल. पण हे पैसे नेमके जातात कुठे? हा सवाल नंतर बाहेर आल्यावर पडतो आपल्याला, मंदिरातून बाहेर आलं. आता मंदिराबाहेरच्या हार, फूल, पेढे विक्री स्टॉलवाल्यांची सेटिंग जबरदस्त असते. त्यांच्याकडून तुम्ही ते ताट घ्यायला गेलात, जे पूजा साहित्याचं, सोबत थेट दर्शनाचा लाभही मिळू शकतो. शुल्क भरा, इथूनही सेटिंग होते. ह्या पैशांचं काय होतं? थेट दर्शन असल्या मार्गांनी होतं. आणि हे आजचं नाही आहे, मी हे आज 30-35 वर्ष अनुभवतोय. आज भलेही भाजप सेनेचे लोक विश्वस्त असतील या ट्रस्टवर, पण आजपासून 30-35 वर्ष आधी कोणाचं सरकार होतं? तेव्हा जे कोणी लोक होते, जे विश्वस्त होते, ते कोण होते? या विश्वस्तांच्या या सेटर्स कम गोल्डन गँगशी काही संबंध होता का? रादर मी असं म्हणेन, हा संबंध असतो का? आता नेमकं काय झालंय तर या नव्या विश्वस्तांनी या गोल्डन गँगला चाप लावायला घेतलाय. यामागचं कारणही राजकीयच आहे बरं का. सिद्धिविनायक मंदिरात मागच्या 15-20 वर्षापूर्वीचे जे सेवक आहेत, जे नोकरीला लागले तिथे, ते कोणाच्या मेहरबानी नोकरीला लागलेले आहेत? तर 1985 नंतर महापालिकेत सत्तेत आलेल्या, 1995ला राज्यात सत्तेत आलेल्या आणि महत्त्वाचं म्हणजे दादर, प्रभादेवी, वरळी भागावर निर्विवाद वर्चस्व असलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या मेहरबानीनं हे लोक मंदिरात नोकरीला लागलेले आहेत. विश्वस्त भलेही बदलू द्या दर 5-10 वर्षांनी, सरकार बदलले की विश्वस्त बदलतात, पण पगारी नोकर किंवा मंदिरातले सेवक हे तर कायम तेच असतात ना. या सो कॉल्ड सेवकांच्या आकांना आपले लोक नेमकं काय झिंगट करतायत मंदिरात, देवबाप्पाच्या भक्तांना लुटून ते आजवर काय काय नको नको ते उद्योग करतायत, ते माहीतच नव्हतं का? पण जाऊ दे रे, आपला कार्यकर्ता आहे, शाखेतला जुना सैनिक आहे, असा यांचा सूर लागायचा त्यावेळेला. स्पष्टच बोलतो मी.
आता याच जुन्या सैनिकांच्या कर्मकांडांवर बांबू आणला या नव्या विश्वस्तांनी तर दुखायला लागले. थेट दर्शनातून भाविक लुटले जात होते, नाही का? दानपेटीत पडणारा पैसा दर्शनासाठी आधीच भाविकांनी जो काही ठरवलेला असतो तो या अशा दर्शनासाठी दिलेला असायचा. तो नंतर कशाला रुपया तरी टाकतोय पेटीत, म्हणजे तिथे नुकसान. आता इथे ट्रस्टचं नुकसानच घडत होतं. गाभाऱ्यातल्या पुजाऱ्यांना लोक रोख दक्षिणा द्यायचे. गुरुजी माझं गाराणं पोचवा बाप्पाकडे, हे घ्या पैसे. हे काही असतील, 50, 51, 101, कोणी जशी ज्याची श्रीमंती, जशी ज्याला जशी आवक, तसं तो देवाला आपला जो भाव आहे मनातला तेवढी मोठी नोट निघते खिशातून. परत सिद्धिविनायक मंदिराच्या ट्रस्टच्या घटनेत पुजाऱ्यांनी असे भाविकांकडून रोखीनं पैसे घेणं वर्ज्य आहे. कुणी दिलेच तर ते पैसे पेटीत टाकावेत असा आदेश आहे ट्रस्टचा पुजाऱ्यांना. कारण त्यांना ट्रस्ट पौरोहित्याचा पगार देत आहे दरमहा, त्यामुळे हे असे दुसरे पैसे घ्यायचे नाहीत. नव्या विश्वस्तांनी हे प्रकारही बंद पडले. काही लोक घेत होते, त्यांना स्पष्ट मनाई केली. आता 4थ्या मजल्यावर सिद्धिविनायक मंदिराच्या दानपेटीतल्या रकमेची मोजदाद व्हायची. त्यातही काही जुने शाखेतले सैनिक हे CCTVवरच्या कंट्रोलरला मॅनेज करून तिथूनही काही रक्कम ढापत होते. कोविड काळात झालेलं गाईच्या असली देशी घीचा घोटाळा आठवतोय का तुम्हाला? अचानक मला आठवला, त्यावर मी व्हिडिओ केला होता एक. प्रसादाचे लाडू वळण्यासाठी राजस्थानवरून मागवलेलं देशी घी, त्यातला करोडोंचा घोटाळा करणाऱ्यांना बाप्पानं सत्तेबाहेर करून टाकलं डायरेक्ट. 2.5 वर्षात घर कोंबड्यांना घरी बसवलं. आणि ते भावजी होते ना तिकडे, त्या भावजी मिशांना लागलेलं ते जे तूप पुसत पुसत बाहेर पडले इथून, ते आता सूत्रसंचालन करत असतात सध्या. पण काही प्रतिबंधात्मक उपाय कठोरपणे लागू केल्यानंतर मंदिराच्या उत्पन्नात भर पडली आहे. आणि ही भर लक्षणीय आहे हे लक्षात आल्यावर, समजल्यावर विद्यमान विश्वस्तांनी याआधी झालेल्या किंवा पूर्वापार चालत आलेल्या घोटाळ्यांचा शोध घ्यावा, त्याचं ऑडिट व्हावं आणि जुन्या चोरांनाही पकडून शासन व्हावं या अपेक्षेनं कारवाई केली. आधी अँटी करप्शन खात्याकडे तक्रार देत गुप्तपणे तपास सुरू केला. तपास झाला. काही जुने लोक गोल्डन गँगवाले त्यात अलगदपणे सापडले, त्यांना अटका झाल्या, शिक्षा झाली. आणि महत्त्वाचं म्हणजे हे लोक नंतर 3-4 दिवसात जामिनावर सुटले देखील. यांना सोडवणारे कोण, यांचे जामीन कोण आहेत, हेही RTIमधून शोधून काढा, यांना कोण जामीन राहिलं होतं. पण हे एवढं पुरेसं नाही आहे. अजून सखोल चौकशी व्हावी असं एक पत्र विश्वस्तांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलं. कारण एवढा फरक जो दिसतोय दानपेटीत जी रक्कम जमा होते त्यात, ते पत्र लिहिलं जे राज ठाकरेंनी जाहीर सभेत वाचून दाखवलं. आणि ज्या विश्वस्तांनी आजवर या मंदिरात काहीतरी घोटाळा सुरू होता हे स्वतः पुढाकार घेत उघड केलंय, त्यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं गेलं. तर राम मंदिरात इतकी मोठी आणि गंभीर बाब जी काय घडली, तेवढी मोठी बाब सिद्धिविनायक मंदिरातल्या दानदक्षिणेतल्या अपहारात झाली नसावी अशी माझी भावना, किंवा असा भाबडा आशावाद एक गणेश भक्त म्हणून तमाम मुंबईकरांच्या मनात असणारच आहे. पण सरकारने SIT लावून या प्रकाराची जरूर चौकशी करणं गरजेचं आहे. राज ठाकरेंनी वेगळ्याच राजकीय अभिनिवेशात हे पत्र जाहीर करून या प्रकरणाला वाचा फोडली आहे. त्यातला त्यांचा राजकीय फायदा तोटा जे काय त्या तोट्याचं गणित आपण सध्या बाजूला ठेवूया. त्यांच्या इंटेन्शनवर बोलण्यापेक्षा या मुद्द्याला वाचा त्यांनी फोडले, त्याबद्दल त्यांचं कौतुक करूयात, राज ठाकरेंचा आभारही मानूयात. आणि खरोखरच जेव्हा ही चौकशी पूर्ण होईल तेव्हा जे दोषी सापडतील त्यांच्यावर कोण कोण कसं व्यक्त होतंय तेही पाहूयात. तुर्तास मी इथेच थांबतो, पण ट्रस्टमधला गैरव्यवहार थांबावा यासाठी काही तरी प्रयत्न करायला निघालेल्या सध्याच्या विश्वस्त मंडळाला, आरोपी बनवायला निघालेल्या पत्रकारांना मला सांगावं लागतंय किंवा सांगावंसं वाटतंय की नीट मारून बोलू नका, थोडं पाणी टाका. असं नीट मारलेली बरी नसते, तर नीट मारून बोलू नका, उघडा डोळे आणि बघा नीट. कारण सध्या नीट हा शब्दच लोकांना नीट कळतो, दुसरं काय कळत नाही. बाकी चोरांच्या माथी सोटा हाणायला गणपती बाप्पा सक्षम आहे, तो बघून घेतो जे काय घडतंय आणि योग्य वेळेत जे काही शासन करायचं आहे तेही तो करतो. त्यामुळं कोण चुकलंय, कोण चुकतंय, कोण जाणून बुजून हे सगळी नौटंकी करतंय, त्यामागचे त्यांचे इंटेन्शन्स काय आहेत, किंवा आताचे जे काही विश्वस्त मंडळ अगदी साव असल्यासारखा जो भाव चेहऱ्यावर आणून पत्रकार परिषदा घेत आहेत, ते खरोखरच साव आहेत की त्यांचाही काहीतरी डाव आहे यामागे,
हेही उघड होईल. त्यामुळे दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊ द्या, नंतर बघू काय करायचे ते. तुर्तास मुंबईतल्या या आमच्या मराठी माणसाच्या श्रद्धास्थानाला बदनाम करण्याचा जो काही डाव रचला जातोय तो एकत्रितपणे हाणून पाडूया, एवढंच मला सांगायचं आहे. आणि माझ्या तमाम पत्रकार मित्रांना आणि या विषयावर अगदी हिरिरीनं बोलणाऱ्यांना सगळ्यांना माझी विनंती आहे, तारतम्य ठेवून बोला, क्योंकि भगवान के घर देर है मगर अंधेर नहीं. येतंय का लक्षात? लक्षात आलं असेल तर उत्तम आहे. गणपती बाप्पा मोरया. धन्यवाद.